14 ते 15 जखमी आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातील विभूतवाडी गावामध्ये शिवसेनेच्या प्रचाराच्या गाडीची काच फोडण्यात आली आहे। पडळकर समर्थकांनी गाडी फोडल्याचा आरोप शिवसेना उमेदवारानं केलाय। तर या निंबवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होतीये। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर भाजपकडून तर शिवसेनेकडून विद्या मोटे या उमेदवार आहेत। जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंदजी पडळकर यांना तुम्ही दंडीलशाही, हुकुमशाही, दडपशाही करण्याची परवानगी दिलेली आहे का? आणि जर तसं असेलच तर मी एक लाडकी बहीण, देवाभाऊ तुमची मी एक लाडकी बहीण या नात्यानं तुम्हाला मला एक विचारायचं आहे, महिला उमेदवार म्हणून नाही तर महिला म्हणून मी सुरक्षित आहे का? आणि माझ्या आजूबाजूच्या महिला सुरक्षित आहेत का? आणि प्रशासनाला मागणी करते की दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई तत्काळ करण्यात यावी। मंदिर असतील, रस्त्याचे रुंदीकरण असेल, ओढ्या नाल्याचे रुंदीकरण असतील, पाण्याची समस्या असेल, शाळेची सुद्धा कामं असतील, प्लिंग ब्लॉक असेल, सभामंडप असेल, स्मशानभूमी असतील, अशी बरीचशीच पडळकर बंधूंनी दोन्ही ताकदीने कामं केलेली। आम्ही विरोधकाविषयी जास्त बोलणार नाही। विरोधकाला जास्तीचा वेळ न घालवता आमचं विजन फक्त काम आहे, विकासाचं काम करायचं एवढंच आमचं ध्येय आहे। आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूया।